26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे. मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय. लवकर बरे व्हा, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीकडून आनंद व्यक्त. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अभिजित दिपकेंची घोषणा. पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार. आजच्या मंत्रिमंडळ बैठक मसुद्याला मंजुरी देणार. मध्यरात्री पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशावर राहुल गांधींचा पलटवार. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील शिवाजी पार्कवर तिरंगा रॅली. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात. कॉक्रोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारची आज चर्चा. दुपारी 12:30 वाजता सरकारसोबत बैठक. सीजेपीच्या मागण्यांवर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. एमबीबीएस पदवीधरांसाठी अनिवार्य असलेली 1 वर्षांची सरकारी सेवा रद्द. राज्य सरकारच्या निर्णयानं डॉक्टरांना दिलासा. तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेची भीती. नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार. गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामसेतू पूल पाण्याखाली तर दुटोंद्या मारुतीच्या माथ्यापर्यंत पाणी. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. वलसाड आणि अहमदाबादमधील अनेक भाग पाण्याखाली. वलसाड आणि खाकवाड्यात अडकलेल्या एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन. T20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण क्रिकेटपटू. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची झिम्बाब्वेवर 7 विकेट्सनं मात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.